तुम्ही म्हणत असलं ती 1 तास जरूर घेईल बरं का, पण थंडीचे दिवसात दुपारी भागवत ऐकायचं आहे नाही का, मला जाणीव आहे. आणि मला सुद्धा या बोला सुद्धा बोमा मारत जायचं आहे. असं बघा, संत कळणं फार अवघड आहे. संत कोणाला म्हणावं, संत कळणं कसं अवघड आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो थोडक्यामध्ये. बघा, सार्वजनिक जागा असते, सिनेमा टॉकीज आहे, सिनेमाच्या टॉकीजच्या समोर एक आंधळा बसलेला असतो नित्य ठराविक जागेवर. एक दानशूर जातो, नित्य नेमाने त्याला दान करायला जातो, एक नाणं टिकवतो. तो बरंच असं वाकडा तिकडा करून पाहतो. तो चालता होतो, दान देणारा चालता होतो, हा वाकडा तिकडा करून मुद्दाम वाकडा तिकडा करून असं पाहतो आणि जोराने बोलतो, ओ दादा, आता तुम्ही खोटाच पैसा दिला की म्हणले. आता तू जवळ येतो, काय बाबा तू आंधळा आहेस ना म्हणले. मग पैसा खोटा आहे तुला कसं कळलं म्हणले. बाबा मी नाही आंधळा. मग इथे बसणारा आंधळा कुठे गेला. तो चित्रपट बघायला लागला, मी त्याच्या बदलीवर बसलो. ते आंधळा कोणाला म्हणावं, तसं संत कोणाला म्हणावं कळणं फार अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला बघा, आपण कोणालाही संत म्हणतो. ते भगवत धारण वस्त्र धारण करणारे लोक येतात, सकाळपासून दुपारपर्यंत मासे धरतात आणि नंतर दुपारच्याला सोंग करून मस्तपैकी भगवी वस्त्र धारण करून अलक निरंजन भिक्षा बंदेही भिक्षा वाढामाई. मग हेही माता म्हणते, हो साधू आले नाही का, संत आले नाही का. पण तुकोबार म्हणतात, आमचे असे जर भगव्या वस्त्र धारण करणारा तुम्ही संत म्हणाल, साधू म्हणाल, आमचे पुतळे भगवे असतात. भगवे तरी श्वान सहज त्या वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. माशाच्या नादा जर आपण लागलो काय परिणाम होईल. लागली तयाची संगती झाली त्यासी तीची गती. आणि आपल्या संतांची व्याख्या सांगितलेली आहे निळोबा. संत कोणाला म्हणावं. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणके काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. वारकरी संप्रदायामध्ये जादू टोण्याला अजिबात किंमत नाही. पण तरी सुद्धा काही वारकरी संप्रदायाचे मधले लोक असतात. काही कोणाच्या काय भोंदू बाबांच्या नादाला लागतील काय सांगता येत नाही. आता कसे दुकान चालले लोकांचे आणि कसे मोडले आणि कसे ते आतमध्ये बंद झाले तुम्हाला चांगलं माहिती नाही का. भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. थोडक्यात सांगायचं एक उदाहरण देतो तुम्हाला. बघा, एक 7 आकडी पगार घेणारा मुलगा आहे, 7 आकडी पगार घेणारी मुलगी, दोघांचं लग्न लागलं, सुखाचा संसार चाललेला आहे. पण ही वारकरी घराण्यातली, पण ह्या कोणत्यातरी भोंदू बाबाच्या नादाला लागला. तोही वारकरी घराण्यातला, पण नादाला लागतो. पण नादाला लागतात कसे हो तेही तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे कसे नादाला लागत नाही ते. आपल्या ग्रामीण भागातली एक म्हणे संजय महाराज कोणते हो ते, आईबाईने दिली आणि पुढे विठाला विठाला असे नादाला तो नादाला लागलेला आहे. हो, नेहमी आपल्या बायकोला म्हणायचं का गं, अगं माझी गुरु महाराज किती हुशार आहे, किती ब्रह्मज्ञानी आहे, किती आत्मज्ञानी आहे, त्यांच्याकडून माळ घाल ना. खबरदार म्हणले, मी अस्सल वारकऱ्याची पोरगे दणकून हाणते का. 7 आकडी पगार बरोबर घेते, दणकून हाणते त्या नवऱ्याला सुद्धा नाही का. हे चालणार नाही म्हणे. मग अगं असं काय करते वेळे. आज उद्याच्या दिवशी आपले गुरु महाराज आपल्या घरी जेवायला. मला नाही विचारतं जेव्हा सांग, काय हरकत नाही. वैष्णवांची मुलगी आहे, जेवण जरूर घालेल, तेव्हा नादाला अजिबात लागणार नाही. हो, काय महाराज योग असा, सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताला यांची दिंडी हलणार. हिने काय चांगल्या प्रकारचा स्वयंपाक केला, सुंदर अशा प्रकारे ताटं मांडली, पाठं मांडले. वैश्वदेव झाला, हरिर दाता हरिर भोक्ता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुढची कृती काय करावी याने. लाभारे बरकतारे येवद्यारे सपाटा सुरू करावं की नाही. एकदम जोरात ओरडून उठला, ए हळ 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 हळ. हा म्हणतो गुरु महाराज इथे कुत्रचं काही दिसत नाही म्हणे. तुम्ही हळहळ कोणाला म्हटला. अरे वेड्या, तुला कळत कसं नाही. त्या पंढरपुरात महाद्वारामध्ये कुत्रे घुसलेले, ते मला इथून दिसले, ते कुत्रे मी इथून हाणले. हा म्हणतो बघ माझी गुरु महाराज केवढी दिव्य दृष्टी आहे. पंढरपुरातले कुत्रे दिसतात, इथून ते हाणतात, माळ घालत नाही, अजिबात नाही चालणार म्हणले. मग तिच्या मनामध्ये एक विचार आला की याला धाकत दाखवला पाहिजे, काढला पाहिजे.
म्हणजे अद्दल घडवली पाहिजे. कोणाला? नवऱ्याला नाही. हा तुम्ही असं करा म्हणले, तुम्ही एकटेच बोलवतात साधू महाराजांना, जरा 5-50 त्यांची शिष्य आहे त्यांनाही बोलवा ना, आपले तुमचे गुरुबंधू आहे त्यांना, कारण एकट्यामध्ये इज्जत जायला नको त्याची. 5-50 लोकांमध्ये घेतली पाहिजे. मग शिष्यासहित आमंत्रण दिलं. मोठा गुरु महाराज मोठा आनंद. अरे आपल्या शिष्याची पत्नी आपल्या स्वागताला अनुकूल झालेली, चला दिंडी हजर. नानादी कर्म झाले, पाठ मांडले, ताटं मांडले, सगळे व्यवस्थित. येणे काय केलं, नाश्त्याचा बेट केला. पहिला नाश्ता काय केला, खिचडी आणि भजी. खिचडी आणि भजी बरं का, मोठ्या युक्तीनं नाश्ता तयार केला. सर्वांचे 5-50 पेटी भरले. सावकाश उद्या पोटभर खा बरं का, असं बोलतोय. करता करता गुरु महाराजांच्या पुढे आला. आता गुरु महाराजांच्या पुढे प्लेटमध्ये याला फक्त दिसली खिचडी, आणि मग मात्र लाल झाला आणि जोरात आरोळी मारतो, का माझ्या गुरु काय बोलायचं ते हळू बोला म्हणले. भजेच संपले. हा भजेच संपले, माझ्या गुरु महाराजांच्या भजेच संपले. आता जरा तुम्ही कान उघडे करून ऐका, जरा कानामध्ये सांगते, कान उघडे करून ऐका म्हणले. अहो कालच्याला तुमच्या गुरु महाराजांना महाद्वारातले घुसलेले कुत्रे दिसले, ते त्यांनी इथून हाणले. एवढी त्यांची दिव्य दृष्टी आहे नाही का. मग त्या खिचडी खाली मी भजे लपून ठेवले, ते त्यांना कसे दिसले बाबा पडावं की नाही. म्हणजे नेणती काही दाना टोना, नाम स्मरणा वाचून विठ्ठला विठ्ठला. हा संत कोणाला म्हणावं. हो बघा, करती कीर्तन नव्हती ते संत करिता, कीर्तन नव्हती ते संत करिता. कवित्व करणाराला आपण म्हणतो काय संत आहे नाही का. हो म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो बरं का. हो एका गावामध्ये झालं काय, आपला सप्ताह मांडलेला आहे. संतांचं भोजन करता योग असा की त्यांच्याजवळ दळण वगैरे काही नव्हतं. मग चक्की लाईन गेली. मग लाईन गेल्यानंतर आता पूर्वीच्या माता भगिनी पुरुषार्थी बसलेल्या होत्या. काय करावं, कसं काय करावं, आणि का उसळ करावी का नुसती गहू उकडावे, चाललाय त्यांचं नाही का. पण त्या पुरुषार्थी माता भगिनी त्या बोलतात काय, अगं काय घाबरतात म्हणले, आताच्या आम्ही गात्यावर दळून देतो म्हणले तुम्हाला बरं का. मग त्या बसल्या 4-8 जणी बसल्या. दळता काय त्यांचं यमक न काय त्यांचं गमक, महाराज लगेच काव्य लगेच रचतात नाही का. एकटं म्हणते बघा कशी सुंदर गाते आहे. वाटचार वाटसर, बाबाला तशी काही उचकी मारता येते जास्ती. वाटचार वाटसर काय बघतो खेड्याला, आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. बाबा बाबा सोन्याचं कुलुपीच्या बंधूच्या वाड्या. आम्ही म्हणतो सोन्याचं कुलुपीच्या बंधूच्या वाड्या, हिच्या भाऊचं का म्हणलं ते मण्यारखेडा अमुक नाही का. योग आहे आमचाच कीर्तनाला तिथे नंबर लागतो. आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर आम्ही विचारतो का ती म्हातारी म्हणत होती सोन्याचं कुलुपीच्या बंधूच्या वाड्या, तिच्या भाऊचं गाव हेच का म्हणले. म्हणलं होय. तिचा भाऊ कुठे गेला म्हणलं तो ऊस तोडायला. हा ते खरं काय हे खरं म्हणे, तिचं म्हणणं खरं आहे म्हणे. कारण आमच्या गावामध्ये सोन्या नावचा सावकार, आणि त्या सोन्या नावच्या सावकाराकडून याने कर्ज घेतलं, मुद्दलही दिले नाही, व्याजही दिले नाही. म्हणून त्या सोन्याचं कुलुपीच्या बंधूचं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग अशाला संत म्हणता येईल का नाही का. अशाला संत म्हणता येणार नाही. 5 मिनिटं शिल्लक आहे. 5 मिनिटात पुन्हा संत कोणाला म्हणून त्याची व्याख्या सांगतो आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी ज्या संतांनी तुम्हाला आपला संदेश दिला त्यांचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर अर्धक्षणा घडता संताची संगती, तिने होय शांती महत. बापा कोणत्या संतांचा समागम, संत कोणाला म्हणावं. बघा संतांची अंतर्लक्षण बाह्य लक्षण जर पाहायचे असेल तुम्हाला माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये जा बरं का. हो काही असली संत आहे, नकली संत आहे. असली संत माऊलीच्या
पालखीच्या पुढे किंवा मागे दिंडी क्रमांक आणि 4 ओळीमध्ये भजन करीत चालतात नाही का. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हो, त्यांचा गंध पहा, असं छोटासा बोट सरकवलं, हा बोका ठोकला निघाला. पण नकली वारकरी तसं नाही. गोपीचंद उडतो त्या सहाणावर रगडा तयार करतो, रगडा. हो, हृदयस्पर्शी रगडा तयार करतो. आज बोर्ड असतो ना, हृदयस्पर्शी रगडा. हो, तो रगडा तयार करतो. नागपूरचे शिरपूर गंध लावतो नाही का. इथे मुद्रा, तिथे मुद्रा, सर्वांगावर मुद्राच मुद्रा, जसं काही पांडुरंगाचा उतरला नाही का. चालण्याची जागा बघा यांची कुठे आहे. हे मागे पुढे बरोबर शिस्तीमध्ये चालतात. हे नकली वारकरी कुठे चालतात माहिती आहे का. पांढरे कपडे घातलेले. आमचे वारकरीचे कपडे मळकट असतात. माऊली उठल्या की धुवायची सवड नसते नाही का. त्यांच्या माळा बारीकशा माळा असतात, बारीक मणी असतात. माळ मध्ये असते. यांच्या टपोऱ्या माळा, टपोरी मणी असतात. मोठमोठ्या माळा तेही बाहेर असतात. दिसाव वा साधू आला वारकरी आता नाही का. चालण्याची जागा ही दिंडीमध्ये भजन करीत चालतात. ते कुठे चालतात माहिती का. पालखीच्या आजूबाजूला. कशा करता चालतात. एखादी भक्तिमती माता, एखादी भक्तिमती बांधव जर चांगला डबोला घेऊन खिशामध्ये घालून आला, त्याला खालून खिसा कापता येईल. म्हणजे बाहेर गंधमाळा, ऐका, बाहेर गंधमाळा, आत काम क्रोध सगळा, अशांना संत म्हणता येणार नाही. कारण टिळे टोपी माळा, देवाचे गबाळ, वाघबी ओंगळ पोटासाठी, किंवा ज्याचे धनावरी चित्त तो जाण केवळ अभक्त. हो बघा, याचे धनावरी चित्त तो जाण केवळ अभक्त, त्याची भजन केवळ ओंगळ, केवळ उदरार्थ विठ्ठला विठ्ठला. संत कोणाला धावती धावती व्याख्या सांगतो. तुम्ही जास्त काही काळजी करू नका, बाबा पुढे जाणार नाही ना. संत कोणाला म्हणा. निळोबाराचं एक प्रमाण आणि नाथांचं एक प्रमाण. नाथ म्हणा साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्यांच्या दासी. हो, ब्रह्मरूप जाणा, जग ब्रह्मरूप जाणा, याची साधूचे लक्षण. एका जनार्दनी संत, नित्य साधी आत्महित. नाथ महाराजांचं प्रमाण याला संत म्हणतात. निळोबारा संत कोणाला म्हणतात ते तर प्रमाण ऐकलं तुम्ही. तेची संत, तेची संत. पण दुसरं प्रमाण कोणतं निळोबारांचं. संत म्हणावे तयासी, जो न गुंते आशे पाशी, अहंकार निरसला, देहभाव पालटला. अहंकार, आता अहंकार खूप घुसलाय लोकांच्या अंतःकरणात नाही. हो, निळा म्हणे तया ध्याता, आणि स्वानंद तो येतो हाता. अशा संताला संत म्हटलंय. संतांची एक व्याख्या तुम्हाला पुन्हा सांगतो आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. संत कोणाला म्हणावं. हो बघा, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. आणि संस्कृत मधला श्लोक, शास्त्रातला श्लोक कोणता आहे. संत कोणाला म्हणावं. शांता महंतो निवसंती संतो, वसंत वल्लोकहितम चरता, तीर्णा भीम भवार्ण विजनान, अहेतुना ज्ञान पितारयंत. ज्यांच्याजवळ शांतता आहे, महानता आहे, पुन्हा जगाच्या कल्याणाकरता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीनजना. दीनजनांचा, जडगुणांचा उद्धार करतात आहे. निष्काम भावनेने अशा प्रकारची समाजाची सेवा करतात आहे. हो, नवनवे वसंत ऋतूसारखं वातावरण समाजामध्ये निर्माण करतात आहे. ते संत आहे. शांता महंतो निवसंती संतो, वसंत वल्लोक हितम चरता, तीर्णा भीम भवार्ण विजनान, अहेतुना ज्ञान पितारयंत. असे संत कोण. हो, ते ज्ञानोबारासारखे संत, निळोबारासारखे संत, जगद्गुरु तुकोबारासारखे संत. आपलं भाग्य विधाते सद्गुरु झेंडूजी महाराजांची परंपरा. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून प्रदक्षिणा घडता संताची संगती, तिने होय शांती महत पापा. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी, संतांच्या चरणी, नाथ महाराजांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही जमलेल्या भावी भक्तिमती माता आणि भक्तिमती बांधवांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा मला सर्वांना साष्टांग दंडवत घालून माझे कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. चांगलं काही बोललं गेलं असेल, गुरुवर्यांचं परंपरेचं समजावं, चुकीचं काही बोललं गेलं असेल, या बुद्धीचे दोष समजून माझं मन परत करा. जाता जाता एकच संदेश. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
मंत्राचा जप करा, व्रतांचा राजा एकादशी व्रत, सोमवार उपवास, आळंदी पंढरपूरची वारी, गड्यामध्ये पवित्र तुळशीमाळा, ज्याच्या योगाने 108 तीर्थाचं मंगल स्नान तुम्हा मला रोज घडतं. सकाळी उठून देवपूजा, मानसपूजा, सत्यात्राचं श्रवण म्हणून चिंतन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, रात्रीच्या वेळेला पुन्हा एक बाळ जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण मंत्राचा जप करा. भूत बाधा नाही, पिशाची बाधा नाही, तुम्हा मला परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय. विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान श्री संताजी शक्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमान ओंकारेश्वर